आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे जे झी मराठीचे सगळे येणार आहेत ना, यांच्या स्वागतासाठी सगळे थांबलेले आहेत. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. आणि आजचा ब्लॉग खूप छान मस्त इंटरेस्टिंग असणार आहे. आज मी चाललेली आहे एका मंगळागौरीच्या प्रोग्रामला आणि तो खूप स्पेशल. आमच्या घराजवळच आहे ना, इथे एक कार्यालय आहे मोठं आणि तिथे सगळ्या महिलांसाठी आहे ना फ्रीमध्ये हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि झी मराठीकडनं आहे. तर झी मराठीचे काही कलाकार पण यामध्ये येणार आहेत आणि याची एंट्री पण फ्री आहे. तर आता अद्विकाची स्कूल सुटली आणि अद्विकाच्या स्कूलमधल्या सगळ्या मैत्रिणी, त्यांचे मम्मा आणि आम्ही सगळे मिळून चाललेलो आहोत तिथल्या कार्यक्रमाला. तर ऑफकोर्स मंगळागौरीचा कार्यक्रम आहे तर मस्त साडी वगैरे ते नेसायची आहे आणि अद्विकाला पण मी ट्रॅडिशनल ड्रेस घालणार आहे आणि मी पण साडी नेसते आणि बऱ्याच दिवसांनंतर मी साडी नेसणार आहे, त्यामुळे मी पण खूप एक्सायटेड आहे. पण आता माझ्याकडे फक्त 1 तास आहे आणि 1 तासामध्ये मला पूर्ण रेडी व्हायचं आहे. तर साडी मी कुठली नेसणार आहे, त्यानंतर काय मेकअप कसा करते, तयारी काय करते, हे सगळं तुम्हाला दाखवते आणि तिथे गेल्यानंतर काय काय छान गेम्स वगैरे असणार तेही तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले मी साडी नेसणार आहे ही माहेश्वरी सिल्क. या पहिले मी लास्ट जेव्हा साडी नेसली होती तेव्हा हीच साडी नेसली होती आणि मला ही खूप कम्फर्टेबल वाटते. खूप लाईट वेट आहे आणि नेसली असं पण काही वाटत नाही, त्यामुळे मला ही खूप जास्त आवडते आणि ह्याचा कलर वगैरे पण सगळंच. आणि मंगळागौरीचा कार्यक्रम आहे त्यामुळे अशी काठपदराचीच मस्त हवी आहे. तर यावर आता मस्त ट्रॅडिशनल लुक तयार करायचा आहे. तो आता मी पटकन तयार होते. सगळ्यात पहिले तर साडी नेसून येते आणि मग मेकअप तुमच्यासोबत थोडासा शेअर करते, ज्वेलरी काय घालणार आहे ते. आणि अद्विकालाही ट्रॅडिशनल ड्रेस घालायचा आहे, तर तिला तर तिचा नेहमीचा जो आवडता एक आहे तो सध्या ती आवडीने घालते, तोच तिला घालणार. हा आहे तिचा पैठणीचा फ्रॉक, तो तिला घालणार आहे. आणि 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. आता वाजलेले 3:15 वाजलेत. फक्त पाऊण तास आहे माझ्याकडे. पाऊण तासामध्ये रेडी व्हायचंय आणि आम्हाला जायचंय. माझी साडी नेसून झालेली आहे आणि बापरे, पाऊण तास मला साडी नेसायला लागलेलं आहे आणि आता 10 मिनिट उरलेले. 10 मिनिटामध्ये बाकीचं सगळं आवरायचंय आणि अद्विकाचा अजून फ्रॉक पण चेंज करायचा आहे. तर अशी काही मी साडी नेसली आहे, जशी आली तशी, पण ठीक आहे, बऱ्यापैकी आलेली आहे. आणि आता ज्वेलरी घालायची आहे. तर ज्वेलरी मी पटकन तुम्हाला सांगते की ह्याच साडीवरच्या ह्या ज्या मॅचिंग बांगड्या आहेत त्या मी घालणार आहे. त्यासोबतच ही कडे आणि ज्वेलरीमध्ये घालणार आहे हे माझ्याकडे जे चोकर आहे ते घालणार आहे. तर तुम्हाला सगळं घालून आता दाखवते. दोन्ही हातांमध्ये घालते असं मी विचार करते. अद्विका, त्रास नको देऊ ना बाळा. आणि ओके, आता ह्या मला सगळं सेट करावं लागेल. हा एक किती मोठा प्रॉब्लेम असतो. आणि अद्विकाला इतकं विशेष वाटतंय मी साडी नेसली म्हणून, तिला इतका आनंद होतोय. तू साडी नेसली, वाव किती छान दिसतेय तू साडी. कारण की मी कधीच साडी नेसत नाही आणि तिला खूप असं विशेष वाटतंय ते साडी नेसलेल्याचं आणि तिला आवडतं पण आहे. पप्पी घेते माझी कितीतरी वेळेस. हो माय गॉड, 15 मिनिटात पोहोचायचे. 4 वाजता. असं नको व्हायला की त्यांनी एंट्रीच नको द्यायला. असं तर होणार नाही, पण काही सांगता येत नाही. हे जरा जास्तच मोठे वाटतात, इथे छोटंच एक घालते. घातलेला आहे, किती छान वाटतंय बांगड्या घातल्यावर. ओके. आणि ही बघा, ही अंगठी सुद्धा परफेक्ट मॅचिंग आहे. ही माझ्या लग्नातली आहे आणि अजूनपर्यंत मी जपून ठेवलेली आहे. सो आता पटकन छान पूर्ण एकदम परफेक्ट मॅच आहे. त्यानंतर आता कानातले आणि सेट घालते. आता माझ्याकडे खूप कमी वेळ आहे. मी पटकन पूर्ण मेकअप करते, अद्विकाची तयारी करते आणि मग तुम्हाला भेटते डायरेक्ट निघताना. सो माझा पूर्ण मेकअप झालेला आहे आणि मी पूर्ण अशी रेडी झाली आहे. साडी मस्त. आज इतक्या घाईघाईमध्ये पण माझ्याकडनं साडी खूप छान नेसली गेलेली आहे आणि असं मस्त हे चोकर घातलंय. त्यानंतर माझी फेवरेट अंगठी, नथ. आणि मंगळागौरीचा कार्यक्रम आहे त्यामुळे म्हटलं पूर्ण ट्रॅडिशनल छान लुक करूया. फक्त मागे इथे
हो, फक्त मागे आंबाडा असा बांधायचा होता, पण त्याला काही आता वेळ नाही आहे आणि इतकं मला असं पटकन काही तो जमणारही नाही म्हणून. आणि पॅक घेतलेली आहे. आणि माझा लुक कसा झालाय मला नक्की सांगा. असं आहे, पूर्ण दाखवते मी. सरक सरक. आणि अद्विकाचा पण दाखवते. अद्विका इकडे ये. अद्विकाला पण असं छान रेडी केलंय आणि अशी छान मस्त झाली. सो चला आता, तर चला आता मी पटकन निघते आणि तिथे गेल्यानंतर मी सगळा तुम्हाला कार्यक्रम कसा आहे ते दाखवते. कोण कोण येणार आहे सेलिब्रिटी, त्यांनी सांगितले की झी मराठीचे सगळे खास कलाकार येणार आहेत. तर बघू कोणाला भेटता येतं, कोणासोबत फोटो काढता येतात आणि कार्यक्रम कसा होतो तेही. आणि अद्विकाचं लुक बघा. चिचू चला बाय बाय. हा चल हात धर. चल इकडे 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 इकडे. चल चला आपण एक हे करू. ये ना मध्ये इकडे काढून घेऊ का थांब. व्हिडिओ आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथे जे झी मराठीचे सगळे येणार आहेत ना, यांच्या स्वागतासाठी सगळे थांबलेले आहेत. आणि इथे लकी ड्रॉचं कुपन पण काढायचं आहे. चालेल ना व्हिडिओ? इंस्टाला टाकणार आहेत का? यूट्यूब चॅनल आहे. यूट्यूब चॅनल का? मग इथं पूर्ण हे घ्या. कुठे इथे भरपूर गर्दी आहे आणि काही इथे कुपन्स आहेत ते भरायचे. दे मला दे, त्यांना द्यायचं. इकडे इथे पल्लवी. इथे मंगळागौरीच्या कार्यक्रमांसाठी ना सगळ्या महिलांना मोफत एंट्री दिलेली होती. पण सगळ्यांना जर काही स्पर्धांमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांना ना त्यांना आपल्या ग्रुपचे रजिस्ट्रेशन आधीच करायचे होते. पण इथे ना फक्त मंगळागौरीचे जे ग्रुप होते त्यांना सादर करण्याचा असं छान चान्स होता. तर वेगवेगळे ग्रुप आलेले होते आणि त्यांनी खूप छान सादरीकरण केलं. तुम्हाला आता आवाज इथे ऐकू येणार नाही कारण की मला जे गाणे आहेत त्याचा कॉपीराईट क्लेम येतोय त्यामुळे. पण खरंच खूप छान छान त्यांनी मंगळागौरीचे कार्यक्रम खेळले आणि बरेचसे ग्रुप आलेले होते. लकी ड्रॉही ठेवलेले होते. जसं इथेही एका ग्रुपने खूप छान सादरीकरण केलं होतं. भातुकली सादरीकरण म्हणतात ना तसं. म्हणजे मला शिकू द्या, माझं लग्न लवकर करू नका किंवा मला
जागा नाहीये बसण्यासाठी अशा महिलांनी इथे या आणि इथे या कार्पेटवरती इथे मला बसून घ्या तिथे उभं राहू नका तिथे उभं राहा बरोबर की नाही म्हणून घ्या मला लवकर घ्या डावा हात आहे आणि उजवा हात आहे तो दोन्ही एकत्र तोंडावरती ठेवायचा इथेही हा एक मंगळागौरीचा ग्रुप आहे. त्यांनी पण खूप छान केले मंगळागौरीचे खेळ. आणि इथे ना मला हलका तुला पुन्हा कार्यक्रमासाठी हाय एव्हरीवन, वेलकम बॅक. कार्यक्रम सगळा झाला आणि आता आम्ही घरी आलेलो आहोत. अजूनही बराच कार्यक्रम सुरू आहे, पण एवढा वेळ काही थांबणं पॉसिबल नाही, त्यामुळे घरी आली. सो आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला सांगा आणि माझा मेकअप लुक कसा वाटला तेही सांगा. बाय बाय.